आजची जी घटना इथे विरार पश्चिमला झालेली आहे, पूर्वला झालेली आहे, ती अतिशय दुर्दैवी आहे। यामध्ये जी बिल्डिंग पडली त्याच्यामधनं आम्ही NDRF आणि अग्निशमन दल तात्काळ इथे पोहोचलं आणि बचाव कार्य सुरू केलं। आपण 9 लोकांना इथनं जिवंत बाहेर काढलेलं आहे। आतापर्यंत आपल्याला 8 डेड बॉडी मिळालेल्या आहेत। त्याच्यामध्ये 1 वर्षाचा एक मुलगा आहे, 11 वर्षाची एक मुलगा आहे आणि बाकी 5 स्त्रिया आणि 3 पुरुष असे आहेत। याच्याबरोबर हे जे डेड बॉडी आहे या त्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब देऊन त्यांना महानगरपालिकेकडून कशी मदत करता येईल आर्थिक स्वरूपात त्याचा आपण विचार करतो आहे। ज्यांना आम्ही रेस्क्यू केलं त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलेलं आहे, त्यांना आपण ट्रीटमेंट देतो आहे आणि त्यांच्या ट्रीटमेंटबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत। याशिवाय जे लोक इथे कुटुंब आम्ही सुखरूप बाहेर काढलेले आहेत त्या सगळ्यांची राहायची व्यवस्था, त्यांचं जेवण व्यवस्थित होतं की नाही याच्याकडे आमचं लक्ष आहे। त्याशिवाय ही बिल्डिंग ज्यांनी बांधली त्या बिल्डरवर आम्ही FIR दाखल करून त्याला पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे। अशा पद्धतीच्या वसई शहरामध्ये धोकादायक इमारती उभ्या आहेत, यापुढे आपलं काय नियोजन असेल का? नाही, धोकादायक इमारती जे आहे हा एक वसई विरारचा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। याच्यापुढे अशा ज्या काही राहतील त्यांना कुठलाही दयामाया दाखवली जाणार नाही, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो। क्या लगता है मुआवजे के लिए कुछ सोचा है कि सरकार कुछ मुआवजे के लिए प्रशासन मुआवजे की तरफ बढ़ेगी? मुआवजा 2 तरीके का है। एक तो जो मुआवजा है महानगर पालिका देगी, उसके लिए ठहराव करना पड़ेगा, वो मेरे लेवल का है। दूसरा गवर्नमेंट को कलेक्टर प्रस्ताव भेज के गवर्नमेंट लेवल से जो हेल्प मिलेगी वो हेल्प मिलेगी। तीसरा इन लोगों के नाम जो है हम लोग भगोटा प्रमाण पत्र देके इनके ये लैंड पे इनके नाम लगा देंगे तो ये लैंड कोई बिल्डर को बेचा नहीं जाएगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।